मित्रांनो, तुम्ही छोट्या छोट्या अपयशांनी खचून जात असाल किंवा हिंमत हारत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। या व्हिडिओचा पार्ट 1 जर तुम्ही पाहिला नसेल तर तो जरूर पहा। तुम्ही सुद्धा गरुड झेप घेऊ शकता। या व्हिडिओचा पुढील मुद्दा आता 9वा, विलंब करणे थांबवा। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। विलंब हा आत्मसुधारणेचा सर्वात मोठा शत्रू असतो। जेव्हा तुम्ही सतत गोष्टी बंद ठेवता तेव्हा तुमच्या जीवनातील कोणत्याही क्षेत्रात प्रगती करणे कठीण होते। इतकेच नाही तर विलंबामुळे अपराधीपणाची आणि लाज वाटू शकते। गोष्टी पूर्ण न केल्याबद्दल तुम्ही स्वतःला मारहाण करू शकता, त्यामुळे तुमचेच स्वतःचे नुकसान होणार आहे हे लक्षात असू द्या। त्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटेल। म्हणून जर तुम्हाला पराभूत झाल्यासारखे वाटणे थांबवायचे असेल तर विलंबाचे चक्र खंडित करणे आवश्यक असते। तुम्ही ज्या गोष्टी टाळत आहात त्या ओळखून सुरुवात करा। ते काय आहेत हे समजल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी एक निश्चित योजना बनवा। प्रत्येक कामाची अंतिम मुदत सेट करा आणि स्वतःला जबाबदार धरा। ठराविक वेळेसाठी तुमच्या टास्कवर काम करण्यासाठी दररोज किंवा साप्ताहिक ध्येय सेट करणे इतके हे सोपे असू शकते। तुम्हाला ट्रॅकवर राहण्यासाठी धडपड होत असल्यास तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी टू डू लिस्ट, कॅलेंडर किंवा टायमर सारखे उत्पादकता साधन वापरून पहा। आणि जर तुम्हाला गरज असेल तर मित्र किंवा कुटुंबांकडून मदत मागायला घाबरू नका। पुढचा मुद्दा आहे तुमचे यश साजरे करा। तुमचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला प्रेरित राहण्यासाठी आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी तुमचे यश साजरे करणे हे महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ, तुम्ही आकारात येण्याचे काम करत असल्यास तुम्ही फिटनेसचा टप्पा गाठल्यावर तुमचे अभिनंदन करण्याची सुनिश्चित करा। हे तुमचे पहिले मैल धावण्यापासून ते तुमचे पहिले 10 पौंड गमावण्यापर्यंत काहीही असू शकते। एक छोटी गोष्ट वाटू शकते, परंतु तुमचे यश साजरे करणे हा आत्मविश्वास वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे। हे तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास आणि तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाण्यास मदत सुद्धा करेल। पुढचा मुद्दा आहे स्वतःशी इतरांशी तुलना करणे टाळा। पराभूत झाल्यासारखे वाटण्याचा एक जलद मार्ग म्हणजे स्वतःची इतर लोकांशी तुलना करणे। तुमचा देखावा, बुद्धिमत्ता, कर्तृत्व किंवा इतर कशाचीही तुलना असो, ही सवय तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला वाईट वाटणारी आहे। सत्य हे आहे की तुमच्यापेक्षा कोणीतरी अधिक आकर्षक, हुशार आणि अधिक यशस्वी असेल आणि ते ठीक आहे। तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रवासात आहात आणि तुम्ही नक्की कुठे असाल। ज्या व्यक्तीशी तुम्ही स्वतःची तुलना केली पाहिजे ती म्हणजे तुम्ही काल होता। जोपर्यंत तुम्ही प्रगती करत आहात तेवढेच महत्त्वाचे आहे। हे ओळखणे देखील उपयुक्त आहे की तुम्ही बनू इच्छित असलेल्या सर्व परिपूर्ण लोकांच्या स्वतःच्या समस्या आणि असुरक्षितता आहेत। प्रत्येकजण जगाला दाखवतो की आपण काय पाहावे आणि कोणाचेही जीवन दिसते तितके परिपूर्ण नसते। त्यामुळे इतर लोकांचा मत्सर करण्याऐवजी तुमच्या जीवनावर लक्ष केंद्रित करा आणि ते सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा। पुढचा मुद्दा, तुमच्या कम्फर्ट झोनमधून आधी बाहेर पडा। जेव्हा तुम्हाला पराभूत झाल्यासारखे वाटत असेल तेव्हा गडबडीत अडकणे आणि तिथेच राहणे सोपे आहे, परंतु जर तुम्हाला तुमचे जीवन सुधारायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकण्याची इच्छा असणे आवश्यक असते। जोखीम घेणे भीतीदायक असू शकते, परंतु ते वाढीसाठी देखील आवश्यक असते। अशा प्रकारे आपण लोक म्हणून शिकतो आणि वाढतो। म्हणून नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी आणि आपल्या सीमांना पुढे जाण्यासाठी स्वतःला नेहमीच आव्हान देत राहा। तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतील। उदाहरणार्थ, जर तुम्ही सामाजिकरित्या अलिप्त असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे कोणीतरी मित्र बनले पाहिजे तर तुम्ही स्वतःला पार्टीत जाण्यास किंवा क्लबमध्ये सामील होण्यास भाग पाडू शकता। किंवा तुम्ही तुमच्या नोकरीवर नाराज असल्यास तुम्ही कदाचित नवीन शोधणे सुरू करू शकता। जरी याचा अर्थ मुलाखत प्रक्रियेतून जाणे आणि संभाव्यपणे नाकारले जाणे असले तरीही। पुढचा मुद्दा आहे मन मोकळे ठेवा। जेव्हा तुम्ही मनमोकळे आहात तेव्हा तुम्ही नवीन कल्पना आणि दृष्टिकोन विचारात घेण्यास तयार असता। तुम्ही बदलण्यासाठी खुले आहात आणि नवीन गोष्टी वापरण्यास तयार आहात, जे तुम्हाला जुन्या समस्यांवर नवीन उपाय शोधण्यात आणि अधिक लवचिक आणि जुळून घेण्यास मदत करू शकतात।
मग पुढे तुम्ही अधिक मोकळे कसे व्हाल? तुम्ही सहसा वाचत नसलेली पुस्तके वाचणे सुरू करा. तुमच्या स्वतःच्या मतांपेक्षा भिन्न मतं असलेल्या लोकांशी बोला आणि नवीन नवीन गोष्टी करून पहा. जरी ते थोडेसे भीतीदायक वाटत असले तरी सुद्धा हे नेहमी सोपे नसते, कारण सोशल मीडिया इको चेंबर तयार करतो जे आपल्या विद्यमान विश्वासांना बळकट करतात. परंतु जर तुम्ही तुमच्या बुडबुड्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधू शकत असाल आणि स्वतःला नवीन कल्पनांसमोर आणू शकत असाल तर तुम्ही अधिक मोकळे व्हाल आणि तुम्हाला हरवल्यासारखे वाटण्याची शक्यता कमीत कमी होईल. पुढचा मुद्दा आहे की माइंडफुलनेसचा सराव करा. माइंडफुलनेस म्हणजे क्षणात उपस्थित राहण्याचा आणि निर्णय न घेण्यात तुमचे विचार आणि भावना स्वीकारण्याचा सराव. नकारात्मक विचारांना सामोरे जाण्याचा एक मार्ग आहे, कारण ते तुम्हाला त्याच्यामध्ये अडकून न पडता ते स्वीकारण्याची परवानगी देते. पराभूत झाल्यासारखे वाटत असताना एक पाऊल मागे घ्या आणि त्यांचे विचार न करता त्यांचे फक्त निरीक्षण करा. त्यांच्याशी लढण्याचा किंवा त्यांना दूर जाण्याचा प्रयत्न करू नका, फक्त त्यांना राहू द्या. एकदा तुम्ही त्यांना कबूल केल्यावर तुम्ही त्यांना सोडून देणे सुरू करू शकता. माइंडफुलनेसची खरी शक्ती ही आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोक्यातून बाहेर पडायला आणि बाहेरच्या निरीक्षकाप्रमाणे तुमच्या विचारांकडे पाहण्यास शिकता. हे तुम्हाला जाणवते की तुमचे विचार तुमची व्याख्या करत नाहीत, ती फक्त तात्पुरती स्थिती आहेत जी येतात आणि जात असतात. आणि एकदा का तुम्ही त्यांना ते काय आहेत हे पाहिल्यानंतर तुम्ही त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवू देण्याऐवजी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करू शकता. माइंडफुलनेसमध्ये प्रभुत्व मिळवणे अवघड असू शकते, परंतु आपल्याला प्रारंभ करण्यात मदत करण्यासाठी भरपूर संसाधने उपलब्ध असतात. तुम्ही माइंडफुलनेस व्यायाम आणि टिपांसह पुस्तके, ॲप्स आणि वेबसाईटसुद्धा शोधू शकता, किंवा तुम्ही माइंडफुलनेस क्लास किंवा कार्यशाळेसाठी साइन अप सुद्धा करू शकता. पुढचा मुद्दा असा आहे की तंदुरुस्त आणि निरोगी राहा. शारीरिकदृष्ट्या निरोगी राहिल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते. हे गुपित नाही. जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असता तेव्हा तुमच्याकडे जास्त ऊर्जा असते, स्वतःबद्दल चांगले वाटते आणि आजारी पडण्याची शक्यता कमीत कमी असते. या सर्व गोष्टी तुम्हाला गमावल्यासारखे कमी वाटण्यास मदत करू शकतात. निरोगी राहण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु आपण करू शकता अशा काही सर्वोत्तम गोष्टी म्हणजे पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, कमीत कमी व्यसन वगैरे, पुरेशी झोप घेणे. अर्थात हे बदल करणे नेहमीच सोपे नसते, विशेषतः जर तुम्हाला त्यांची सवय नसेल, परंतु लहान बदल देखील तुम्हाला कसे वाटते यात मोठा फरक करू शकतात. परंतु म्हणूनच 1 किंवा 2 निरोगी बदल करून सुरुवात करा आणि ते कसे होते ते पहा. पुढचा मुद्दा आहे की तुमचा भूतकाळ तुम्हाला परिभाषित करू देऊ नका. ठीक आहे, येथे वास्तविक होऊया असे म्हणणे सोपे आहे की तुम्ही तुमचा भूतकाळ झटकून टाकू शकता आणि तुमच्यासाठी एक उज्ज्वल भविष्य तयार करू शकता, परंतु ते सहसा वास्तववादी नसते. जर तुम्ही उपेक्षित, अत्याचारी, गंभीरपणे गरीब किंवा रस्त्यावर राहून मोठे झाला असाल तर तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून पुढे जाऊ शकता. असा विचार करणे पूर्णपणे भोळे आहे. तुमच्या भूतकाळातील नकारात्मक अनुभव चिरस्थायी चट्टे सोडू शकतात, तुमच्या जीवनावर लक्षणीय परिणाम करू शकतात आणि तुम्ही स्वतःला कसे पाहता ते आकार सुद्धा देऊ शकतात. तथापि आपण आपले जीवन सुधारण्यासाठी आणि आपल्या सद्य परिस्थितीचा सर्वोत्तम उपयोग करण्यासाठी नेहमीच काही गोष्टी करू शकतो. जसे की तुम्ही तुमच्या जीवनातील सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करणे निवडू शकता, जरी ते लहान वाटत असले तरीही. तुमच्याकडे जे नाही आहे त्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे तुम्ही निवडू शकता. तुमचे जीवन चांगले करण्यासाठी तुम्ही दररोज छोटी छोटी पावले उचलणे निवडू शकता. या गोष्टी कदाचित फारशा वाटत नसतील, पण तुम्ही स्वतःला आणि जगात तुमचे स्थान कसे आहे हे पाहता यामध्ये त्या मोठा फरक करू शकतात. पुढचा मुद्दा असा आहे की व्यावसायिक मदत मिळवा. बऱ्याच लोकांसाठी कमी आत्मसन्मान, नकारात्मक विचार आणि पराभूत झाल्यासारखी भावना हाताळण्याचा थेरपी हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. एक थेरपिस्ट तुम्हाला तुमच्या असुरक्षिततेची मूळ कारणे समजून घेण्यास मदत करू शकतो, तुमच्या आघातातून काम करू शकतो आणि तुमच्या नकारात्मक विचारांना रचनात्मकपणे कसे सामोरे जावे हे शिकू शकतो.
ते तुम्हाला प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी, सीमा निश्चित करण्यासाठी आणि निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यासाठी साधने देखील देऊ शकतात. जर तुम्हाला हरवल्यासारखे, पराभूत झाल्यासारखे वाटत असेल आणि ते थांबवायचे असेल तर ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. थेरपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्याशी बोलण्यासाठी एक सहाय्यक आणि तटस्थ तृतीय पक्ष आहे. तुमचा थेरपिस्ट तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत किंवा कुटुंबियांसोबत असू शकेल अशा कोणत्याही गृहीतका किंवा सामानासह येत नाही. त्याची एकमेव असे उद्दिष्ट आहे की तुम्हाला स्वतःला अधिक सकारात्मक प्रकाशात पाहण्यास मदत करणे आणि तुमचे जीवन सुधारण्यासाठी आवश्यक असलेले बदल घडवून आणणे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.